परिवहन मंत्री म्हणून श्री प्रताप सरनाईक यांनी आज आपल्या पदाचा कारभार स्वीकारला। आज मंत्रालयामध्ये त्यांनी आपल्या दालनामध्ये कामकाजाला सुरुवात केली आहे। या कार्यक्रमानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। एसटीचं बळकटीकरण, त्याचप्रमाणे राज्यातली परिवहन व्यवस्था सुधारावी या दृष्टिकोनातून अनेकविध प्रकल्प यावेळेस त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले। राज्याला परिवहन सेवेच्या बाबतीत अग्रेसर ठेवण्याचं काम आपण करणार आहे। त्याचप्रमाणे देशात आणि परदेशात विविध परिवहनशी संबंधित अत्याधुनिक उपक्रम राबवले जातात। हे उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा आपला मानस असल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं। लोड जो एमएमआर क्षेत्रातला आहे, प्रामुख्याने मोठमोठ्या इमारती होत आहेत, परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेला नाही। सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तो आपण हवेतली वाहतूक जर चालू केली आणि इझी आहे, जर आपण मेट्रो हवेतनं नेऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस म्हणजे रोपवे सारखीच पण बस ती 16 सीटर 18 सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते। तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का? आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती परिवहन खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं। मध्यंतरीच्या काळामध्ये एमएमआर क्षेत्रामध्ये एमएमआरडीला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी काही विचारही चालू केला होता, परंतु ते बारगळलं। हे काम एमएमआरडीचं नाही आहे, हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे। तर ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं। मी आजच्या बैठकीमध्ये दुसरा विषय तो घेतला की बेंगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यातील अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे, कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा, अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा, जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल मिळालं की मला असं वाटतं की फंडसुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं। तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं। काही लोकांनी मला सांगितलं की गुजरातचे डेपो जे आहे ते अतिशय अत्याधुनिक आहेत, ते डेपो कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे त्याची पाहणी आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे। काही लोकांनी मला सांगितलं की कर्नाटक ह्या देशामध्ये कर्नाटकची जी प्रवासी वाहतूक आहे ती वाहतूक एक नंबरची प्रवासी वाहतूक आहे। तर साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथल्या परिवहन मंत्र्यांशी भेट घेऊन, भले ते काँग्रेसचं सरकार तिकडे असेल पण चांगल्या गोष्टी कुणाच्या जर असतील तर ते घ्यायला काहीच हरकत नाही। त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथली परिवहन सेवा कशी सुस्थितीत आहे, कशी प्रॉफिटमध्ये आहे ते आपण बघूया असं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर करायच्या आहेत। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।